नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, एनएचएम अंतर्गत इथे परत एकदा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरती निघालेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे एनएचएम किंवा एनएचएम अंतर्गत तुम्हाला ही पदभरती इथे पाहण्यासाठी पाहायला भेटणार आहे. आणि ही जी भरती निघालेली आहे, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेअंतर्गत ही पदभरती तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि या पदभरतीमध्ये जी पदे असतील ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सर्व पदे भरून घेतली जाणार आहेत. या जाहिरातीमध्ये मित्रांनो तुम्हाला विविध पदे ते पाहण्यासाठी भेटणार आहेत. किती जवळपास 23 वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात इथे असणार आहे. तर या जाहिरातीमध्ये मित्रांनो आपण स्टाफ नर्सची पदे, त्यासोबतच लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट या पदाबद्दलची माहिती इथे पाहणार आहोत. तर व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्यायचा आहे. तर चला वेळ न वाया घालवता आता सविस्तरपणे व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो ही जी पीडीएफ आहे या पीडीएफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला डायरेक्ट ही पीडीएफ भेटून जाईल. तर चला आता बघा, इथे वेगवेगळी पदे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. तर आता सरळ आपण आपल्या पदाबद्दल सुरुवात करू. आपली कोणती पदे असणार आहेत तर स्टाफ नर्स या पदाबद्दल, तर स्टाफ नर्स या पदापासून आता आपण सुरुवात करू. तर बघा 17व्या क्रमांकाचं जे पद आहे या जाहिरातीमध्ये स्टाफ नर्सचं हे पद असणार आहे. आता या पदाच्या जे जागा असणार आहेत एकूण 12 पदे इथे स्टाफ नर्सची इथे रिक्त असणार आहे. त्याच्यानंतर आहे आता शैक्षणिक अर्हता कोणती लागणार आहे. तर बघा 12वी पास, कमीत कमी 12वी पास तुम्हाला इथे लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेएनएम चा कोर्स इथे लागणार आहे. आणि सोबतच मुंबई नर्सिंग काउन्सिलचे इथे रजिस्ट्रेशन पण तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. तर ही होती शैक्षणिक अर्हता तुम्हाला स्टाफ नर्स या पदाबद्दल. त्याच्यानंतर बघा या पदासाठी तुम्हाला एज लिमिट जे असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष एवढी एज लिमिट तुम्हाला इथे असणार आहे. आणि यूपीएचसी आणि यूसीएचसी जे आहे हे प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे या गोष्टी असतात, तर तुमचं इथे नोकरीचं ठिकाण असणार आहे. आणि या पदासाठी तुम्हाला दरमहा जे पगार भेटणार आहे 20,000 रुपये एवढा पगार तुम्हाला दर महिन्याला या पदासाठी दिला जाणार आहे. त्याच्यानंतर आहे आता कॅटेगरी वाईज जागा किती असणार आहे तर एकूण 12 जागा या भरल्या जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये बघा अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, इतर मागास प्रवर्गासाठी 4 आहेत, एसईबीसी साठी 3 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 3 आहेत आणि ओपन प्रवर्गासाठी 1 जागा, अशा एकूण 12 जागा इथे रिक्त असणार आहेत. त्याच्यानंतर परत स्टाफ नर्सचं पद असणार आहे, UHWC मध्ये तुमचं पद असणार आहे. या पदाच्या पण तुम्हाला ते 12 जागा या रिक्त असणार आहे. शैक्षणिक अर्हता 12वी पास आणि त्याच्यानंतर जेएनएम चा कोर्स तुम्हाला इथे लागणार आहे. आणि सोबतच मुंबई नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन पण इथे कंपल्सरी असणार आहे. या दोन्ही पदासाठी एज लिमिट तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष ही असणार आहे. नोकरीचं ठिकाण जे असणार आहे आरोग्य मंदिर UHWC इथे तुमचं हे नोकरीचं ठिकाण असणार आहे. या पदासाठी पण तुम्हाला 20,000 रुपये एवढा दर महिन्याला पगार दिला जाणार आहे. आता प्रवर्ग वाईज जे पदे असणार आहेत अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, विजा अ साठी 1 जागा आहे, बजड साठी 1 जागा आहे, विमा प्र साठी 1 जागा आहे, इमाव साठी 1 जागा आहे, एसईबीसी साठी 3 जागा आहेत, एडब्ल्यूएस साठी 2 आहेत आणि ओपन साठी खुल्या प्रवर्गासाठी 2 जागा, अशा एकूण 12 जागा तुम्हाला इथे भरल्या जाणार आहेत. आता बघा त्याच्यानंतरचं जे पद आहे 19 क्रमांकाचं आरोग्य सेविका एएनएमचं हे पद असणार आहे. आणि याच्या जागा 2 जागा या रिक्त असणार आहे. शैक्षणिक अर्हता तुम्हाला एएनएम कोर्स हा उत्तीर्ण इथे लागणार आहे. आणि यासोबतच तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. नोकरीचं ठिकाण यूपीएचसी हे नोकरीचं ठिकाण असणार आहे. 18,000 रुपये दरमहा या पदासाठी तुम्हाला पगार दिला जाणार आहे एएनएम साठी आरोग्य सेविका. आणि कॅटेगरी वाईज बघा एससीबीसी साठी 1 जागा आणि ईडब्ल्यू साठी 1 जागा, अशा एएनएमच्या तुम्हाला 2 जागा इथे रिक्त असणार आहे. त्याच्यानंतरचं पद आहे बघा आता फार्मासिस्टचं हे पद असणार आहे. आता फार्मासिस्ट या पदाच्या 2 जागा इथे रिक्त आहेत. या पदासाठी शैक्षणिक अर्हता जी लागेल तुम्हाला 12वी सायन्स पास आणि त्यासोबत तुम्हाला बी फार्म किंवा डी फार्म आणि त्याच्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे. आणि या पदासाठी पण तुम्हाला वयोमर्यादा जी असेल खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष एवढी असणार आहे.
कामाचे ठिकाण नोकरीचे ठिकाण जे असणार आहे UCH अंतर्गत तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे. आता या पदासाठी जो पगार असेल 17,000 रुपये एवढा पगार इथे दर महिन्याला तुम्हाला दिला जाणार आहे फार्मासिस्ट या पदासाठी. आता SEBC साठी एक जागा रिक्त आहे आणि EWS साठी एक जागा इथे रिक्त असणार आहे. 22 क्रमांकाचं जे पद आहे लॅब टेक्निशियनचं हे पद आहे आणि या पदाच्या पण 2 जागा इथे रिक्त असणार आहे. शैक्षणिक तहतामध्ये 12वी पास त्यासोबत तुम्हाला DMLT कोर्स, MLT किंवा PGDMLT असा लागणार आहे. आणि त्यासोबतच महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडेचे नोंदणी तुम्हाला इथे लागणार आहे, कंपल्सरी असणार आहे. एज लिमिट परत 30 असणार आहे, 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी. या पदासाठी 17,000 रुपये एवढा पगार इथे दिला जाणार आहे. अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे आणि SEBC साठी एक जागा इथे रिक्त असणार आहे. त्याच्यानंतरचं पद आहे बघा एक्सरे टेक्निशियनचं हे पद आहे आणि या पदाची एकच जागा इथे रिक्त आहे. शैक्षणिक अर्हता तुम्हाला या पदासाठी 12वी पास, डिप्लोमा इन रेडिओग्राफी, एक्सरे असा लागणार आहे आणि सोबतच महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडचे नोंदणी प्रमाणपत्र इथे कंपल्सरी असणार आहे. या पदासाठी पण 17,000 रुपये एवढा दर महिन्याला पगार इथे दिला जाणार आहे आणि ही जी जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी रिक्त असणार आहे, ती एकच जागा भरून घेतली जाणार आहे. आता ही जी सर्व पदे असणार आहेत मित्रांनो, निवड कंत्राटी पद्धतीने ही पदे तुमची भरून घेतली जाणार आणि कॉन्ट्रॅक्ट सर्व पद भरती तुम्हाला इथे असणार आहे. आता ते असं ही सर्व गोष्टी झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी तारीख जी असणार आहे 12/9/2025 म्हणजे 12 सप्टेंबर पासून ते 3 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही हा अर्ज इथे भरू शकता. 3/10/2025 ही शेवटची तारीख तुम्हाला अर्ज करण्यासाठी इथे असणार आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस बघून तुम्हाला हा अर्ज इथे ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. बघा, उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही या तारखेच्या नंतर. 3/10/2025 नंतर तुम्हाला कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि मेलद्वारे कोणाला इथे अर्ज सबमिट करायचा नाही. म्हणजे तुम्हाला स्वतः ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज भरायचे आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी तुम्हाला जो पत्ता असणार आहे बघा, अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण वैद्यकीय आरोग्य अधिकारी RCH कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलीस चौकी शेजारी, उत्तर शिवाजीनगर, सांगली या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज इथे स्वतः जाऊन सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारची माहिती होती. त्याच्यानंतर बघा अजून काही महत्वाच्या इथे गोष्टी असणार आहेत त्या आपण तुम्हाला व्यवस्थितपणे एकदा पाहून घ्यायच्या आहेत. तर त्या कोणत्या गोष्टी असणार आहेत तर बघा मित्रांनो, आता इथे तुम्हाला या पदासाठी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट पण इथे भरावा लागणार आहे. तर इथे बघा 19 नंबरची जी अट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पदभरती प्रक्रिया करता प्रत्येक अर्जाकरता आराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी आराखीव प्रवर्गातील उमेदवार आहे त्यांच्यासाठी 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट इथे लागणार आहे. 150 रुपयाचा लागणार आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट हा तुम्हाला इथे लागणार आहे. तर इथे हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ते डिमांड ड्राफ्ट पण जोडायचा आहे. डिमांड ड्राफ्ट म्हणजे धन आकर्ष असा असतो. तर त्याच्यानंतर बघा आणि हे जे शुल्क आहे नॉन रिफंडेबल असणार आहे. हे 150 रुपये तुमचे नॉन रिफंडेबल असणार आहे आणि हा जो डिमांड ड्राफ्ट असेल तुम्हाला या नावाने काढून घ्यायचा आहे. तर बघा इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सांगली, सांगली मिरज अँड कुपवाड सिटी कॉर्पोरेशन या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जशाला तसं ही स्पेलिंग मिस्टेक न करता तुम्हाला व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे. तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा आणि अराखीव प्रवर्गासाठी 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तिथे लागणार आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे काही महत्वाची कागदपत्रे पण लागणार आहेत. ती कोणती कोणती असणार आहे. प्रथम तुम्हाला विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यायचा आहे. अर्ज जो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला सांगणारच आहे की अर्ज कुठे भेटणार आहे तुम्हाला. तर सर्वात अगोदर तुम्हाला अर्ज लागणार आहे. 10वी गुणपत्रक लागणार आहे आणि त्यासोबत सनद तुम्हाला लागणार आहे. 12वी गुणपत्रक आणि सनद इथे पण लागणार आहे. पदवीचे गुणपत्रक तुम्हाला लागणार आहे. पहिले ते अंतिम वर्ष सर्व इथे लागणार आहे. त्याच्यानंतर बघा ज्या त्या शैक्षणिक अर्हतेस तांत्रिक पदाकरता संबंधित परिषदेकडील नोंदणी लागू आहे त्या शैक्षणिक अर्हतेची वैध असलेली परिषदेकडील तत्सम संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र बंधक राहील. अन्यथा उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन पण कंपल्सरी असणार आहे. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो तुम्हाला इथे लागणार आहेत.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पण लागणार आहे. राखीव संवर्गात उमेदवारांनी जात प्रमाणपत्र इथे लागणार आहे. अनुभव असल्यास प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे. शासकीय अनुभव असलेला अनुभव तुम्हाला इथे जोडायचा आहे. वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र तिथे लागणार आहे. वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला या गोष्टी लागणार आहेत. त्याच्यानंतर नावात बदल झाल्यास राजपत्र तुम्हाला लागणार आहे. विवाह नोंदणी आणि नोटराईज सर्टिफिकेट तुम्हाला ते जोडायचं आहे. तर अशी डॉक्युमेंट तुम्हाला सर्व इथे लागणार आहे. तर बघा अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला इथे असणार आहे. तर सांगली, मिरज, कोपरड शहर महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेतलेली आहे. तरी जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा. आपण सर्व विद्यार्थ्यांना इथे रिप्लाय देत असतो. बाकी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे. चॅनलवरती अजून तुम्ही नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल ऑलवरती प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. तर ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटतो तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.